मित्रांनो नमस्कार. दीपावलीचा प्रकाश पर्वाचा आज दुसरा दिवस म्हणजे धनोत्रयोदशी. संपूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये दीपावलीची मोठ्या प्रमाणात आज धामधूम दिसत आहेत. ही दीपावली साजरी होत असताना महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये अनेक राजकीय प्रश्न आणि सामाजिक असे ज्वलंत प्रश्न हे निर्माण झालेले आहेत. महाराष्ट्रामध्ये आज मोठ्या प्रमाणावर दुष्काळजन्य परिस्थिती ही निर्माण झालेली आहे. महाराष्ट्रातील एकूण 36 जिल्ह्यांपैकी 24 जिल्ह्यामध्ये पीक पाण्याची परिस्थिती ही जेमतेम आहे. कृषी खात्याने रब्बीचे जे पीक आहेत त्यामध्ये साधारण गव्हाचं पिकाचा पेरा मोठ्या प्रमाणावर घटण्याची शक्यता ही वर्तवलेली आहे. अशी सर्व परिस्थिती असताना महाराष्ट्रामध्ये काही तालुक्यांमध्ये राज्य सरकारने हा दुष्काळ जाहीर केलेला आहे. काही ठिकाणी अद्याप दुष्काळ हा जाहीर होण्याची परिस्थिती ही निर्माण झालेली आहे आणि काही ठिकाणी मंडलनिहाय दुष्काळ हे राज्य सरकारने जाहीर केलेले आहेत. तरीसुद्धा ही सगळी दुष्काळाची पार्श्वभूमी निर्माण झालेली असताना देखील दीपावलीचा हा जो मोठा सण आहे, हा मोठा सण मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहाने महाराष्ट्रातील जो बळीराजा आहे, जो शेतकरी आहेत, जो सामान्य नागरिक आहेत, तो आपापल्या कुवतीप्रमाणे आणि आपापल्या परिस्थितीप्रमाणे हा सण साजरा करत असतो. आणि हा सण साजरा होत असताना महाराष्ट्रातील यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून माझ्या सर्व रसिक श्रोत्यांना मी दीपावलीच्या या ठिकाणी मायबाप श्रोत्यांना मनापासून शुभेच्छा देतो. मित्रांनो, दीपावलीच्या निमित्ताने हा व्हिडिओ बनवत असताना फटाक्याच्या माळीसारखे लांबच लांब जाणारे विषय हे आज महाराष्ट्रासमोर निर्माण झालेले आहेत. त्यामध्ये अलीकडच्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न हा मोठ्या प्रमाणावर हा ज्वलंत प्रश्न हा निर्माण झालेला आहे. मराठा आरक्षणानंतर धनगर समाजाचा आरक्षणाचाही प्रश्न हा महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला आहे. त्यामध्ये धनगर समाजाच्याही मोठ्या प्रमाणावर रॅली आणि आंदोलन ही महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहेत. या सर्व ज्वलंत प्रश्नावर महाराष्ट्रासमोर आज फार मोठी समस्या आणि त्या समस्यांचं निराकरण करण्याची भूमिका ही राज्य सरकारसमोर मोठ्या प्रमाणावर प्रश्नांकित स्वरूपात निर्माण झालेली असताना महाराष्ट्राचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी मराठा आरक्षणाच्या कुणबीच्या प्रमाणपत्रावर जी सरसकट देण्याचा विषय हा महाराष्ट्रामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर हा चघळला जात आहे, त्याची चर्चा होत आहे. त्या सरसकट कुणबीच्या प्रमाणपत्रावर भुजबळांनी जाहीरपणाने हरकत घेऊन ओबीसी प्रवर्गाला मराठा समाजामध्ये येण्यासाठी जो विरोध केलेला आहे आणि त्यातून फार मोठा एक महाराष्ट्रामध्ये सामाजिक अशांतता ही निर्माण झालेली आहे. त्यामुळेच की काय भुजबळांनी गृह खात्यावर देखील म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं गृह खातं हे पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे, फेल्युलर झालेलं आहे, अशी जिव्हारी टीका ही स्वपक्षातील असलेल्या भुजबळांनी केल्यामुळे राज्य सरकारसमोर एक फार मोठं धर्मसंकट हे निर्माण झालेलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील भुजबळांना मराठा समाजाबद्दल वादग्रस्त विधाने करू नका अशी जाहीरपणाने तंबी दिलेली आहे. त्याचबरोबर राज्य सरकारमधील जे एक्साईज मिनिस्टर आहेत शंभूराज देसाई यांनी देखील भुजबळांच्या भडक आणि चिथावणीखोर वाक्याला या ठिकाणी आक्षेप घेतलेला आहे आणि भुजबळांची जी खासियत राहिलेली आहे ती भडक वक्तव्य करण्याची खासियत ही यापूर्वी राहिलेली आहे. भुजबळांनी असे वक्तव्य करून संविधानिक पदाची जी शपथ घेतलेली आहे त्या शपथेला मुरड घालण्याचं काम हे महाराष्ट्रामध्ये करू नयेत अशीच भावना ही महाराष्ट्रातील जनतेची निर्माण झालेली आहे. त्यामुळेच की काय मुख्यमंत्री महोदयांनी आणि एक्साईज मिनिस्टर असलेल्या शंभूराज देसाईंनी भुजबळांचे जाहीरपणाने हे कान टोचलेले आहेत. यातून महाराष्ट्रातील 2024च्या ज्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत त्या विधानसभेच्या निवडणुकामध्ये हे जे तिहेरी सरकार आहेत, ट्रिपल सरकार आहेत, या ट्रिपल सरकारला मोठ्या प्रमाणावर त्याचं राजकीय नुकसान हे झाल्याशिवाय राहणार नाहीत असे सर्वेक्षणाचे अंदाज हे गृह खात्यामार्फत हे राज्य सरकारच्या प्रमुखांकडे या ठिकाणी पोहोचलेले आहेत. नागपूरमधली असलेल्या रेशीम बागेतील ज्या शीर्षस्थ RSSचा जो
मंडळी आहेत, त्या RSSच्या मंडळींनी देखील राज्याच्या गृह खात्याला छगन भुजबळांची ही जी विधानं आहेत, या विधानामुळे महाराष्ट्रामध्ये उद्याच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाची कळत नकळत ही घसरण आणि उतरण झाल्याशिवाय राहणार नाहीत, अशी फार मोठी भीती आणि धास्ती ही व्यक्त केली आहेत. ही सर्व सत्य परिस्थिती असताना देखील राज्य सरकार भुजबळांच्या विधानाकडे आज मात्र गांभीर्याने पाहून त्या प्रश्नाच्या संदर्भात भुजबळांना या ठिकाणी त्यांच्या बेलगाम वक्तव्याला पायबंद घालण्यासाठी त्यांच्या परीने प्रयत्न करत असल्याचं आजचं मात्र चित्र आहे. मित्रांनो, ही सर्व परिस्थिती महाराष्ट्रामध्ये ही मराठा समाजाच्या आरक्षणाची, धनगर समाजाच्या आरक्षणाची आणि दुष्काळजन्य परिस्थितीची निर्माण झालेली ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आवासून उभा असताना या सर्व प्रश्नावर मात करून पुढे जाण्यासाठी राज्य सरकार त्यांच्या परीने प्रयत्न करत असताना नेमका कुठल्याही विषयावर YouTube चॅनलच्या माध्यमातून ऐन दिवाळीच्या सणामध्ये तुमच्या समोर यावं असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला होता. आणि मराठा आरक्षणाच्या बाबत यापूर्वी मी आपणाशी 8 ते 9 व्हिडिओच्या माध्यमातून त्याचं विश्लेषण आणि त्याचा संवाद हा आपल्याशी साधलेला होता. या सर्व मराठा आरक्षणाच्या व्हिडिओला मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रातून त्याला व्ह्यूज मिळालेल्या होत्या आणि त्याला लाईक मिळालेल्या होत्या. त्याबद्दल सर्व रसिक श्रोत्यांचं या ठिकाणी मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि अलीकडे महाराष्ट्रामध्ये या सर्व समस्यांची जंत्री बाजूला ठेवून अगदी काल परवा महाराष्ट्राच्या ग्रामपंचायतीच्या ज्या निवडणुका झालेल्या आहेत, साधारण 2,500 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल हे लागलेले आहेत. ह्या निवडणुकीचे निकाल लागलेला असताना जो तो राजकीय पक्ष या निवडणुकीमध्ये आपणच कशी बाजी मारलेली आहेत, आपणच कशी बाजीगर झालेला आहोत, अशी अहमिका आणि अशी स्पर्धा ही राजकीय पक्षांच्या प्रवक्ते असलेल्या मंडळीमध्ये ही निर्माण झालेली आहेत. मुळात ग्रामपंचायतीच्या निवडणुका ह्या कुठल्याही राजकीय प्लॅटफॉर्मवर आणि कुठल्याही राजकीय चिन्हावर ह्या निवडणुका लढवल्या जात नाहीत. हे सर्वश्रुत असताना राजकीय पक्षांमध्ये निर्माण झालेली ही जी प्रवृत्ती आहे, श्रेयवादाची प्रवृत्ती आहे, हीच मुळात निरर्थक आणि उथळ आहेत. आणि या ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालाच्या माध्यमातून केंद्र सरकारची असलेली विकासाची कामं, राज्य सरकारची असलेली विकासाची कामं आणि त्याचं प्रतिबिंब हे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये उमटलेलं आहे. आणि त्याची परिणती म्हणून आमचा पक्ष आणि आमच्या पक्षाची धोरणं ही कशा पद्धतीने विजयी झालेली आहेत ही सांगण्याची जी प्रवृत्ती महाराष्ट्रामध्ये राजकीय पक्षांमध्ये निर्माण झालेली आहे, श्रेयवादाची प्रवृत्ती निर्माण झालेली आहे, हीच मुळात हास्यास्पद आहेत, निरर्थक आहेत. मुळात राज्य सरकारचं कारकिर्दीचं मूल्यमापन हे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये आणि विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुकीमध्ये हे होऊ शकत नाहीत. परंतु त्यालाही मागे टाकणारी ही राजकीय पक्षांची जी स्पर्धा निर्माण झालेली आहे आणि त्यावर केंद्र सरकारचं मूल्यमापन आणि राज्य सरकारचं मूल्यमापन हे होत आहेत. हे मूल्यमापन करणारी मंडळी ही राजकीय पक्षांची ही जबाबदार मंडळी आहेत. मुळात ही अहमिका आणि ही जी स्पर्धा चाललेली आहे आणि त्यातून श्रेय लाटण्याचा जो प्रकार सुद्धा झालेला आहे, हे सर्व पाहता राजकीय प्लॅटफॉर्मवर निवडणुका न लढवता श्रेयवाद घेणाऱ्या ह्या मंडळींना कुठला तरी देश पातळीवरचा किंवा महाराष्ट्रातील एखाद्या नामांकित असलेल्या संस्थेचा पुरस्कार द्यायला या ठिकाणी अजिबात हरकत नाहीत. असं उपहासाने जरी म्हटलं तरी वावगं होणार नाहीत. मुळात ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे संदर्भ हे पूर्णपणे वेगळे असतात. सरपंच एका पक्षाचा जरी निवडून आला असला तरी अन्य सदस्य हे वेगवेगळ्या पक्षाचे निवडून आलेले आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये आज तरी तशीच परिस्थिती आहे. ज्या 2,500 ग्रामपंचायतीच्या निवडणुका झालेल्या आहेत त्या निवडणुकांमध्ये गावचा सरपंच एका पक्षाचा आणि खालची जी मंडळी आहेत, जी सदस्य आहेत, ते अनेक पक्षांची ही निवडून आलेली आहेत. आणि ह्या ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत, या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे निकालाचं प्रतिबिंब हे गाव पातळीवर असलेल्या समस्या आणि गाव पातळीवर असलेले जे
दुखणे असते, नाजूक दुखणे असते, त्याचं प्रतिबिंब ह्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये स्पष्टपणे उमटत असतात. परंतु ह्या सर्व गोष्टींना मागे सरून राजकीय पक्ष मात्र आपणच श्रेयवादामध्ये कसे पुढे आहोत आणि आपणच कशी यामध्ये बाजी मारलेले आहोत हे दाखवण्याचा आटापिटा हाच मुळात केविलवाणा स्वरूपाचा आहेत. या ज्या निवडणुका आहेत, या ग्रामपंचायतीच्या निवडणुका, त्याच्यामध्ये विकास संस्थेच्या निवडणुका, या निवडणुका पूर्णपणे या गावकीवर, भावकीवर आणि रावकीवर या निवडणुका लढवल्या जात असतात. त्याहीपेक्षा मनी पॉवर, मसल पॉवर यावर या निवडणुका ह्या लढवल्या जातात. धनशक्ती आणि बाहुबलावर या निवडणूक निकालांचं भवितव्य हे ठरत असतं. त्यामध्ये गुणवत्ता आणि नीतिमत्ता उमेदवाराची असलेली या दोन्ही गोष्टी या पूर्णपणे बाजूला सारून केवळ आणि केवळ आर्थिक सुबत्तेवर या निवडणूक निकालांचे भवितव्य हे ठरत असतात. हे सांगण्यासाठी कुठल्याही कुडमुड्या ज्योतिषाची ही अजिबात आवश्यकता भासणार नाहीत. अशीच परिस्थिती महाराष्ट्रातील आजपर्यंत ज्या ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झालेल्या आहेत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या आहेत, या निवडणुका पूर्णपणे या व्हिटॅमिन एमवर, मनी पॉवरवर ह्या निवडणुका ह्या लढवल्या जातात आणि मनी पॉवरवरच ह्या निवडणुका जिंकल्या जातात. हे शाश्वत आणि त्रिवार सत्य हे महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेला हे माहीत असताना देखील राजकीय पक्षांची जी केविलवाणी स्पर्धा चाललेली आहे, ही केविलवाणी स्पर्धा दिवाळीच्या तोंडावर आपली वैचारिक दिवाळखोरी दर्शवणारे आहेत. मित्रांनो, या निवडणुका पार पडत असताना मला काही ठिकाणावरून या निवडणूक निकालानंतर काही मित्रांचे फोन आले. काही मित्र असे होते की त्यांचा माझा परिचय देखील नाही. त्या मित्रांनी मला सांगितलं की ह्या ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालामध्ये आमच्या गावामध्ये मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी, त्यांना आकर्षित करण्यासाठी काही ठिकाणी ह्या पैठणी साड्या ह्या वाटल्या गेल्यात. काही ठिकाणी सामिष भोजनाबरोबर त्यांना 2,000 रुपये प्रत्येक मतदारामागे हे सर्रासपणाने वाटण्यात आलेले आहेत. काही मतदारांना दिवाळीची पार्श्वभूमी लक्षात घेतात ज्या घरांमध्ये 8 किंवा 9 मतं आहेत त्या ठिकाणी 10 ग्रॅम सोन्याची अंगठी किंवा 10 ग्रॅम सोनं हे देण्यात आलेलं आहे. ही सर्व परिस्थिती, ही वास्तव परिस्थिती ही आजच्या महाराष्ट्राच्या कालच्या निवडणुकीमध्ये ही स्पष्टपणाने त्याचा घोडेबाजार झालेला असताना केवळ राजकीय श्रेयवाद घेणं हे मात्र कुठल्याही शहाण्या माणसाला ह्या गोष्टी पटणाऱ्या नाहीत. अलीकडच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका या पूर्णपणे ह्या धनशक्तीकडे झुकलेल्या असतात. आपण जे म्हणतो की ह्या निवडणुका ह्या जनशक्तीवर लढवल्या जातात, हीच फार मोठी अंधश्रद्धा आहेत. धनशक्तीच्या आणि बाहुबलावर निवडणुका ह्या लढवल्या जातात. या गोष्टी मात्र महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाने ही अधोरेखित करून केली पाहिजेत आणि हेच निर्विवाद सत्य आहेत. तेव्हा आमचाच पक्ष जिंकला आणि आमचाच पक्षाने बाजी मारली हे केले जाणारे दावे प्रतिदावे हे मुळात हास्यास्पद आहेत. त्या माणसाची वैचारिक दिवाळखोरी आणि वैचारिक पातळी आणि वैचारिक असमंजसपणा, राजकीय असमंजसपणा त्यातून प्रतिध्वनी झाल्याशिवाय राहणार नाहीत. काही ठिकाणी असे खुलासे समोर आले आहेत की ज्या निवडणुका ग्रामपंचायतीच्या झालेल्या आहेत त्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये त्या गावकऱ्यांनी स्पष्टपणाने खुलासा केलेला आहे की आमचे जे विजय झालेले आहेत ते आमचे विजय हे कुठल्याही राजकीय पक्षाच्या दावणीला तुम्ही बांधू नका किंवा राजकीय पक्षाचा हा विजय नाही. आमचा विजय जो झालेला आहे तो ग्रामविकास आघाडीचा हा विजय झालेला आहे. त्या ग्रामविकास आघाडीमध्ये सर्वच पक्षांचे हे प्रतिनिधी त्या ठिकाणी आम्ही घेतलेले होते. त्यामुळे या संपूर्ण निवडणूक निकालांचं बारकाईने जर विश्लेषण केलं, त्याचं लेखापरीक्षण केलं आणि त्रयस्थपणाने या निवडणूक निकालांकडे पाहिले तर या निवडणूक निकालामागे पूर्णपणे या धनशक्तीच्या पाठिंब्यावर या निवडणुका पार पाडलेल्या आहेत. किंबहुना या ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत, ह्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका ह्या रेवडी संस्कृतीवर ह्या पूर्णपणे अवलंबून राहिलेल्या आहेत, विसंबून राहिलेल्या आहेत
आणि महाराष्ट्रातील पुढच्या ज्या निवडणुका होणार आहेत त्या पुढच्या निवडणुकामध्ये याचा प्रादुर्भाव आणि याची लागण ही भविष्यात उत्तरोत्तर ही वाढत गेल्याशिवाय राहणार नाहीत. अशीच परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे आणि एक कटू आणि सत्य वास्तव हे आपण स्वीकारलं गेलं पाहिजे. मित्रांनो, ह्या निवडणुका पार पाडत असताना यामध्ये एक गोष्ट मात्र ही सांगावीशी वाटते की काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी आणि एकनाथ शिंदे गटांनी यांच्यामध्ये जे दावे आणि प्रतिदावे झालेले आहेत, हे दावे प्रतिदावे कितपत खरे आणि कितपत खोटे हे ज्याचे त्यांनी हे आपल्या अंतर्मुखपणाने ठरवायचे आहेत. परंतु या निवडणूक निकालामध्ये भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षाने जी दावेदारी, जो छातीटोकपणाने आत्मविश्वास व्यक्त केलेला आहे, त्यातून एक गोष्ट मात्र या ठिकाणी सांगायची वाटते की जर या निवडणूक निकालामध्ये भारतीय जनता पक्ष विजय झाला असेल तर त्यातून उद्याच्या राज्याच्या निवडणुकीचा जो सूचक कौल आहे तो मिळालेला आहे, असं भारतीय जनता पक्षाकडून हे छातीटोकपणाने सांगितलं जात आहे. परंतु मित्रांनो, ही एक वस्तुस्थिती आपण स्वीकारली गेली पाहिजे की गेल्या वर्षी ज्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका झालेल्या आहेत त्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांमध्ये पुण्याची निवडणूक झाली, नागपूरची निवडणूक झाली, छत्रपती संभाजीनगरची निवडणूक झाली. या संपूर्ण पदवीधर मतदारसंघामध्ये जो पदवीधरांचा मतदारसंघ असतो तो हा सुशिक्षित मतदारसंघ असतो. त्या सुशिक्षित मतदारसंघातील मतदारांनी हा भारतीय जनता पक्षाच्या विरोधात हा कौल दिलेला आहे. आणि त्याहीपेक्षा अलीकडे कर्नाटकमध्ये, हिमाचल प्रदेशमध्ये आणि दिल्ली महानगरपालिकेमध्ये हे जे निकाल लागलेले आहेत हे निकाल भारतीय जनता पक्षाच्या विरोधात निकाल गेलेले आहेत. त्या अर्थाने जर विचार केला तर हे जे निकाल आहेत, हा जो जनमताचा कौल आहे, हा जनमताचा कौल हा भाजपच्या विरोधात स्पष्टपणाने दिसत असताना उद्या आपण असं म्हणू शकतो की काय की उद्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधात फार मोठं वातावरण आणि फार मोठा जनक्षोभ हा निर्माण झालेला आहे. एवढेच की काय, महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील कसबा पेठची जी विधानसभेची पोटनिवडणूक झाली, ती कसबा पेठची विधानसभेची निवडणूक हा भारतीय जनता पक्षाचा परंपरागत असा बालेकिल्ला होता. त्या परंपरागत असलेल्या बालेकिल्ल्यामध्ये कसबा पेठमध्ये हा भारतीय जनता पक्षाच्या बाजूने पूर्णपणे अनुकूलता असताना, विजयाचे सर्व घटक हे भाजपच्या बाजूने असताना जनतेने भारतीय जनता पक्षाला हे सपशेल पराभूत केले आहेत. हे निकाल भाजपच्या असंतोषाच्या विरोधात नव्हते काय, असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाल्याशिवाय राहत नाहीत. मुळात हे सांगण्याचं कारण असं की ग्रामपंचायतीचे निवडणुकीचे निकाल, विकास सेवा संस्थाचे निवडणुकीचे निकाल आणि निवडणुकीचे निकाल याचा संबंध पंचवार्षिक निवडणुकीच्या ज्या सार्वत्रिक निवडणुका 2024 मध्ये होणार आहेत त्याच्याशी जुळवणं हे फारसं संयुक्तिक होणार नाहीत. मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे की ग्रामपंचायतीच्या निवडणुका या स्थानिक दुखण्यावर अवलंबून असतात आणि त्या गावकीवर आणि भावकीवर अवलंबून असतात. हे आपण वास्तव आहेत आणि हे वास्तव आपण स्वीकारलं पाहिजे. परंतु राजकीय मंडळी, जी कसलेली मंडळी आहेत, ही कसलेली मंडळी ही वास्तवतेला अवास्तवतेचा मुलामा देऊन त्यामध्ये श्रेयवाद घेण्यासाठी आणि नको त्या गोष्टी तुमच्या आमच्या गळी उतरवण्याचं काम ह्या करत असतात. यातून भ्रम निर्माण करणं आणि संभ्रम निर्माण करणं, यामध्ये जनतेच्या मनावर ही जी परिस्थिती आहे ही परिस्थिती काल्पनिक स्वरूपात तुमच्या आमच्या मनावर रेटण्याची भूमिका, खोटं बोल पण रेटून बोल ही सांगण्याची जी नीती निर्माण झालेली आहे ती नीती मुळातच ही चुकीची नीती आहे. मित्रांनो, सत्य हेच भ्रम वाटावं काय, अशी परिस्थिती ही आजच्या राजकीय पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये ही निर्माण झालेली आहे. कुठलीही गोष्ट, एक गोष्ट जी खोटी का असेना पण ती 100 वेळेस सांगितली तर ती जनतेला आणि सर्वसामान्य माणसाला खरी वाटते. आणि ही परिस्थिती खरी वाटत असल्यामुळे माणसाला असं वाटतं की ही गोष्ट वारंवार जी सांगितली जाते
ती गोष्ट मात्र ही सत्यतेच्या स्वरूपात ही माणसाच्या मनावर विराजमान होती. आणि हीच रेटे पाटलाची भूमिका, खोटं बोल पण रेटून बोल, ही राजकीय पक्षांची अलीकडे निर्माण झालेली राजकीय संस्कृती, ही राजकीय संस्कृती ही मोठ्या प्रमाणावर ही महाराष्ट्राला उद्याच्या राजकारणामध्ये शालीनतेच्या आणि सभ्यतेच्या आणि वास्तवतेच्या राजकारणाला ही तिलांजली देणारी आहेत. मित्रांनो, दिवाळीचं प्रकाश पर्व सुरू झालेलं असताना राजकीय पक्षांमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालाच्या माध्यमातून जी श्रेयवादाची आणि जी वैचारिक दिवाळखोरी निर्माण झालेली आहे, ही दिवाळखोरी ही अप्रस्तुत आहेत. मुळात ग्रामपंचायतीच्या निवडणुका या कुठल्याही राजकीय प्लॅटफॉर्मवर आणि कुठल्याही राजकीय पक्षाच्या चिन्हावर ह्या निवडणुका लढवल्या जात नाहीत. असं असताना देखील राजकीय पक्षांमध्ये जी स्पर्धा निर्माण झालेली आहे, श्रेयवादाची स्पर्धा आणि आपणच बाजीगर कसा आहोत ही दाखवण्याची दिवाळीतील असलेली ही स्पर्धा ही राजकीय पक्षांमध्ये राजकीय दिवाळखोरी ही रेखांकित करणारी आहेत. आणि ही राजकीय दिवाळखोरी उद्या महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीमध्ये मोठ्या प्रमाणावर ही फोफावली जाणार आहेत. त्यातून सत्य काय आणि असत्य काय आणि भ्रम काय आणि वास्तव काय हे महाराष्ट्रातील सुजाण जनतेने हे स्वीकारलं गेलं पाहिजे. एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून या निमित्ताने आपणासमोर स्पष्ट करतो. तुर्तास एवढेच. पुन्हा कधीतरी नवा विषय आणि नवा आशय घेऊन मी आपणासमोर येतच राहील. दीपावलीच्या प्रकाश पर्वाच्या आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.